प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी प्रशासकीय महिला समित्या कार्यरत असणं बंधनकारक असताना बार्शी टाकळी पंचायत समितीमध्ये या समित्या नेमक्या कुठे गायब झाल्या आहेत असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो। कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय, अत्याचार किंवा मानसिक छळ झाल्यास या समित्यांनी पुढे येऊन आवाज उठवणं अपेक्षित असतं। मात्र बार्शी टाकळी पंचायत समितीत काही जबाबदार अधिकाऱ्यांकडूनच कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जात असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येतात। मानसिक त्रास देऊन स्वतःचे हेतू साध्य करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा सध्या जोर धरतीये। याहूनही गंभीर बाब म्हणजे अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या स्वतः महिला आहेत, तसेच अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देखील सक्षम महिला नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात। अशा जबाबदार व वरिष्ठ पदांवर महिला नेतृत्व असताना महिला समित्यांच्या प्रभावी देखरेख होणं अपेक्षित असताना देखील अशा प्रकारांना आळा बसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं। महिला सक्षमीकरणाच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत का? महिला राज असतानाही अशा घाणेरड्या प्रकारांवर लगाम का बसत नाही आणि शासनाच्या महिला समित्या नेमक्या गप्प का आहेत असे तीव्र प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागलेत। संतप्त नागरिकांनी महिला समित्यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेत अन्यायग्रस्त महिला कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करावी अशी ठाम मागणी केली आहे। प्रशासन आता तरी जागे होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.